महिला बचत गटांना खुशखबर, गावातच कृषी अवजार बँक सुरू करा, शासन देणार 24 लाखांचे अनुदान। मंडळी, महिला बचत गटांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अर्थात पोकरा अंतर्गत आता गाव पातळीवर कृषी अवजार बँक सुरू केली जाणार असून या योजनेत महिला बचत गटांना तब्बल 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे। याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक अवजारे सहज उपलब्ध करून देणे हा आहे। मंडळी, या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, रोटावेटर, नांगर, पेरणी यंत्र अशा विविध आधुनिक साधने बचत गटास विकत घेता येणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना गावातच कमी किमतीत सर्व साधने उपलब्ध होतील आणि यामुळे कमी खर्चात आणि वेळेत शेतीची कामे पूर्ण होणार आहेत आणि यातून सदर महिला बाहेर जाताना जास्तीचे उत्पन्न मिळवून त्यांची आर्थिक घडी सुधारणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटांनी एकत्र येऊन अर्ज करायचा आहे। इच्छुक बचत गटांनी पोखराच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे। अर्जासोबत गटाचे ठराव, बँक पासबुक आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील। अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल। विशेष म्हणजे या योजनेत 60% अनुदान मिळणार आहे। म्हणजेच बचत गटांना फक्त 40% रक्कम भरावी लागेल। यामुळे ग्रामीण भागात शेती उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे। महिला बचत गटांसाठी ही मोठी संधी असून या योजनेत शेतकऱ्यांसह महिलांसाठी ही गेम चेंजर ठरू शकते। मंडळी, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा।